हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये। तर मी आज एका नवीन प्रकारचे लाडू केलेले आहेत, कारण की ते आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी, बोनसाठी खूप फायद्याचे आहेत। कारण की ह्याने आपली स्किन हेल्दी राहते, हेअरफॉल कमी होतो, बोन्स आपले मजबूत होतात। तर ह्या रेसिपीसाठी काय काय लागणारं साहित्य आहे आपण ते बघू आता। तर सर्वप्रथम आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि चांगला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला घरगुती गाईचं तूप। तर आपल्याला साहित्य लागणार आहे 1 चम्मच आपल्याला घरगुती साजूक तूप लागणार आहे, जवस फ्लॅक्स सीड्स लागणार आहेत, चिया सीड्स लागणार आहेत, पंपकिन सीड्स लागणार आहेत, बदाम लागणार आहेत, सनफ्लावर सीड्स लागणार आहेत आणि 1 वाटी आपल्याला हे काळे खजूर असतात ना ते लागणार आहे। ते मी साफ करून घेतलेले आहेत, आतमध्ये बिया काढून घेतलेल्या आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला पॅन चालू करायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं त्यामध्ये। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपण त्याची स्पीड वाढवू। आपल्याला बदाम घालायचे, चांगले आपल्याला भाजून घ्यायचे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये पंपकिन सीड्स टाकायचे, सर्व कोण आपल्याला 1 टाकायचं आता। चांगलं आपल्याला भाजून घ्यायचे। तर जी आपण ही रेसिपी करतोय ती खूप फायदेमंद आहे, कारण की ह्याने आपल्या केसांची वाढ होते, स्किन हेल्दी राहते, जे आपले बोन्स आहेत ते हेल्दी राहतात, केसांमध्ये जे फ्रीझीनेस असतो, ड्रायनेस झालेला आहे ते कमी होतं ह्याने, केसांची ग्रोथ चांगली होते, केस गळायचे थांबतात। टेस्टलाही खूप भारी लागतात ही डिश। चांगलं रोस्ट झालेलं आहे, आता तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचे, त्यानंतर आपल्याला ते बारीक मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे। रूम टेम्परेचरला पोहोचपर्यंत आपल्याला याला गार करून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। खूप फायदेमंद आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा। आता हे मी गार करून घेते। आता हे चांगलं रूम टेम्परेचरला आलेला आहे। आता आपण ह्याला ग्राइंड करून घ्यायचे।
आता आपल्याला हे बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी कसं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे काळे खजूर आहेत ना ते टाकायचे आणि परत बारीक करून घ्यायचे. खजूर टाकल्यानंतर अशा प्रकारे ते मिक्स होतंय. आता आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी लाडू वळून दाखवणार आहे. हे बघा, मी अशा प्रकारे लाडू वळून घेतलेले आहेत. तुम्ही असे लाडूही कन्झ्युम केले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि नाहीतर मग अशी पावडरही तुम्ही दुधामध्ये खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमच्या आवडीनुसार आहे. मला असे लाडू आवडतात दुधामध्ये टाकून खायला, म्हणून मी लाडू वळते त्याचे. कारण की हे सीड्स तुम्ही नक्की ह्याचे लाडू तुम्ही ट्राय करा, कारण की हे खूप फायदेमंद आहे तुमच्या स्किनसाठी, हेअरसाठी, तुमच्या बोन्ससाठी. कारण की जे सीड्स मी ह्यात टाकलेले आहेत ना त्यांनी तुमची स्किन हेल्दी राहते. कारण की त्याच्यामध्ये विटॅमिन ई आहे, झिंक आहे, प्रोटीन आहे, फायबर आहे, ओमेगा 3 आहे. जे तुमचे अँटी एजिंग आहेत ना ते त्यांनी कमी होते. फाईन लाईन्स कमी होतात चेहऱ्याच्या. चेहऱ्यावर ग्लो येतो, एक नॅचरल ग्लो असतो ना तो चेहऱ्यावरती येतो. हेअरफॉल कमी होतो. तुम्ही हे जे मिक्सचर केलेलं आहे ना आपण ते तुम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये टाकलं ना, भरून ठेवलं ना, ते तुम्ही फ्रीजरमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये तुम्ही हार्डली 15 ते 20 दिवस हे राहू शकता तुम्ही. म्हणजे हे मी 15 ते 20 दिवसाचं मिक्सचर तयार केलेलं आहे. आणि रोज तुम्हाला जर चांगलेच बेनिफिट पाहिजे असतील ना तर तुम्ही दिवसातून 2 लाडू तरी कन्झ्युम करा दुधामध्ये, नाही तर तसेच खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता माझे हेअर्स तर तुम्ही बघितलेलेच आहात कसे आहेत, कारण की मी हे लाडू खाते. कारण की केसांची जी थिकनेस आहे, परत केसांची ग्रोथ आहे चांगली राहते आणि केसांचं हेअरफॉल कमी होतो. आणि तुम्हाला जर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि विंटर सीझनला हे लाडू खाल्लेच पाहिजेत, कारण की स्किन पूर्ण ड्राय होते विंटर सीझनमध्ये. आणि ज्याची ड्राय स्किन आहे, माझी तर खूप ड्राय स्किन आहे, माझी तर खूप म्हणजे अतिप्रमाणामध्ये ड्राय होते स्किन. ह्यानी कशी चेहऱ्याची इलॅस्टिसिटी तशीच मेंटेन राहते, बॅलन्स राहते. नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे बघा, हे लाडू वळून घेतलेले आहेत. टेस्टलाही खूप भारी लागतात हे.